नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, एक नोटिफिकेशन आलेला आहे, ते म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी डायरेक्ट भरती होणार आहे. तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते सिलेक्शन डायरेक्ट इंटरव्ह्यूमधून होणार आहे. तिथे तुम्हाला कोणतीही परीक्षा वगैरे देण्याची अजिबात गरज नाही, फक्त इंटरव्ह्यूमधून सिलेक्शन असणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत, त्याचबरोबर ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करायचे आहेत, कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथं सॅलरी किती मिळणार आहे, अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, इथं आपल्याला ॲप्लिकेशन जे करायचे आहेत ते 26/2/2026 पासून सुरू झालेले आहे आणि ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 13 मार्च 2026. 13 मार्च 2026 पर्यंत मित्रांनो आपण ॲप्लिकेशन करू शकता. तिथं जे पात्र विद्यार्थी होणार आहेत त्यांची प्रोव्हिजनल इंटरव्ह्यूसाठीची लिस्ट जी असणार आहे ती 20 मार्च 2026 रोजी लागणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ती जी काही लिस्ट लागलेली आहे त्या लिस्टमध्ये तुमचं जे काही ग्रेव्हन्स असेल तर ग्रेव्हन्स क्रिएट करण्यासाठी तुम्हाला 21/3/2026 ते 23/3/2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमचं जे आक्षेप आहे ते आक्षेप त्या ठिकाणी नोंदवू शकता. त्याच्यानंतर इथं मित्रांनो टेंटेटिव्ह इंटरव्ह्यूची तारीख दिलेली आहे 25 मार्च 2026 रोजी. तुमची तिथं जे काही इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्या इलिजिबल कॅन्डिडेटची 25 मार्च 2026ला लिस्ट लागणार आहे आणि टेंटेटिव्ह इंटरव्ह्यूची तारीख आहे ती 30 मार्च 2026 रोजी. टेंटेटिव्ह इथं इंटरव्ह्यूची तारीख दिलेली आहे, त्या दिवशी तुमची इंटरव्ह्यू होऊ शकते. आता इंटरव्ह्यू कुठं असणार आहे बघा, डायरेक्टर ऑफ रिसर्च महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला तिथं इंटरव्ह्यूसाठी जावं लागणार आहे. आता पोस्ट कोणकोणत्या आहेत बघा, इथं सिनियर रिसर्च फेलो जे आहेत त्याची 2 पोस्ट भरल्या जाणार आहेत. सॅलरी तुम्हाला इथं 41,800 रुपये दिलेले आहे आणि MSc ॲग्री विथ कॉम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे. ज्युनियर रिसर्च फेलो एक जागा आहे, 35,400 प्लस HRA तुम्हाला तिथं दिला जाणार आहे. BSc ॲग्री विथ कॉम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे. फील्ड असिस्टंट 5 जागा आहेत, 25,500 प्लस HRA असणार आहे. BSc ॲग्री किंवा डिप्लोमा इन ॲग्री असेल तर तुम्ही तिथं ॲप्लिकेशन करू शकता. तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्कची एक पोस्ट आहे, 19,900 प्लस HRA. इथं तुम्हाला सॅलरी दिली असणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि 40 मराठी आणि इंग्लिश 30 वर्ड पर मिनिट तुमचं काय असणं आवश्यक आहे, तिथं टायपिंगचं स्पीड असणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, इथं ह्या ज्या काही पोस्ट आहेत त्या कोणकोणत्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्याचा तक्ता दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आलं का लक्षात? त्या ठिकाणी त्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. आता बघा, इथं तुम्हाला तुमची जी काही पोस्ट आहे त्या पोस्टला तुम्हाला वर्क प्रोफाईल काय असणार आहे ते दिलेलं आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या तर व्हिडिओ मोठा होईल. जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कव्हर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि ही जी PDF आहे ती PDF तुम्हाला मित्रांनो मी इथं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते सिलेक्शन बघा कसं असणार आहे. तुमची इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला इथं तुम्हाला 40% दिलेले आहे आणि इंटरव्ह्यूसाठी 60% दिलेले आहेत. त्याच्यातून तुमचं काय होणार आहे मित्रांनो, सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कुठं जायचं आहे तर प्लेसमेंट सेल डायरेक्टर ऑफ रिसर्च महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. काही तर इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत. तुमचं वय जे आहे ते 40 ते 65 वयाच्या दरम्यान असलं पाहिजे.
त्याचबरोबर तुमचा इथं ईमेल आय डी, मोबाईल नंबर तुम्ही ज्या वेळेला ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्यावेळेला अचूक द्यायचा आहे मित्रांनो, कारण तुमचं जे कम्युनिकेशन असणार आहे ते कम्युनिकेशन त्याच मेल आय डी वरती आणि फोन नंबरवरती होणार आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन जे पाठवायचं आहे ते ऍप्लिकेशन बघा, पाठवण्यासाठी सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट करायचे आहे आणि तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन तुम्ही काय करू शकता, इथं फील्ड ऑफिसरची जी काही ॲड्रेस दिलेला आहे, फील्ड ऑफिसर कॉम्प्रेहेन्सिव्ह स्कीम, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक, MPKV राहोरी पिनकोड दिलेला आहे. या ॲड्रेसवरती 13/3/2026 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन पाठवू शकता मित्रांनो. बाय पोस्ट किंवा बाय ईमेल किंवा बाय हँड अशा तिन्ही पद्धतीनं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार आहेत. तुम्हाला मेलनं ॲप्लिकेशन पाठवण्यासाठी इथं ईमेल आय डी देखील दिलेला आहे. या ईमेल आय डी वरती देखील तुम्ही ॲप्लिकेशन पाठवू शकता 13/3/2026 पर्यंत. त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन येतील ते ॲप्लिकेशनचा विचार केला जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती देखील तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन पाठवल्यानंतर कन्फर्मेशनसाठी कॉल करू शकता मित्रांनो, किंवा काही अडचणी असल्यास तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता. जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र होणार आहेत त्यांना SMS, बाय कॉल, बाय ईमेल त्यांना काय केलं जाणार आहे, अपडेट केलं जाणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर ही राहुरी कृषी विद्यापीठामध्ये अशा पद्धतीनं 4 वेगवेगळ्या पोस्टसाठीची भरती आलेली आहे आणि तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म देखील तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे. हे जे काही PDF आहे ती PDF मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती PDF तुम्ही पाहू शकता आणि ॲप्लिकेशन ज्या विद्यार्थ्यांना करायचे आहे ते विद्यार्थी या ठिकाणी निश्चितच ॲप्लिकेशन करू शकता. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये डायरेक्ट इंटरव्ह्यू मधून तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तुम्हाला ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 13 मार्च 2026. मित्रांनो बघा, अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.